चंद्रपूर जिल्ह्यातल्या मोहर्ली इथल्या महिला सरपंच सुनीता कातकर यांना नवी दिल्लीत होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विशेष निमंत्रण मिळालं आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मोहर्ली गावात त्यांनी प्लास्टिक निर्मूलन, कचऱ्यापासून खत निर्मिती आणि कृषी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत। स्वच्छ भारत अभियानातही त्यांच्या गावानं आपला ठसा उमटवला आहे। या कामाची दखल घेत टपाल विभागानं त्यांना हे विशेष निमंत्रण पोस्ट केलं। हा आपल्या गावाचा सन्मान असल्याची भावना सुनीता कातकर यांनी व्यक्त केली आहे। ही माझ्यासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे। फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या गावकऱ्यांसाठी सुद्धा ही गर्वाची गोष्ट आहे। आणि हा गर्व जो प्राप्त झाला आहे मला, हा माझ्या गावकऱ्यांमुळे प्राप्त झाला आहे। कारण की गावकऱ्यांनी जर मदत केली नसती तर मी इथपर्यंत पोहोचू शकलीच नसती। आज आमचं आमचं गाव म्हटलं तर ताडोबा नावाने प्रख्यात आहे। इथे देश विदेशातून टुरिझम येतात आणि टुरिझम असल्यामुळे हा गाव त्या पद्धतीचा असणं, मला तरी वाटते की हे जे काम आम्ही करतो ते योग्य पद्धतीने करत आहोत। आम्ही या गावामध्ये फक्त कचरा गोळा करूनच तिथपर्यंतच थांबत नाही, तर आम्ही 18 प्रकारचे प्लास्टिक वेगवेगळे करून ते डॉक्टर पालेवारांना विकत देतो आणि त्यांच्या त्या प्लास्टिक पासून वेगवेगळ्या वस्तू ते डॉक्टर पालेवार तयार करतात।